मित्रांनो, आता 10वी पासवर इंडियन पोस्ट जीडीची सर्वात मोठी भरती जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये एकूण 44,228 जागा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भरतीमध्ये तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची नाही, कोणतीही मुलाखत द्यायची नाही, तर तुमचं सिलेक्शन हे तुमच्या 10वीच्या टक्क्यांवर होईल. कारण की या भरतीचं मेरिट हे तुमच्या 10वीच्या टक्क्यांवर लागतं. तर या व्हिडिओमध्ये या भरतीविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, की मागच्या वर्षीचा कट ऑफ किती लागला होता, या वर्षी किती कट ऑफ लागू शकतो, त्यानंतर तुमच्या टक्केवारीनुसार तुमचं सिलेक्शन होईल की नाही, तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे की नाही, त्यानंतर वयाची मर्यादा काय, त्यानंतर शिक्षण पात्रता काय काय आहे, त्यानंतर त्या 44,000 मधून महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत, त्यानंतर या भरतीमध्ये किती पोस्ट आहेत, त्यांचं काम काय, त्यांना पगार काय असणार आहे, ही सगळी माहिती मी सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच व्हिडिओ आता पुढे येणार आहेत. चला तर आता व्हिडिओला सुरू करूया. तर ही भरती आहे इंडियन पोस्ट जीडीएस म्हणजे ग्रामीण डाक सेवकची. आणि या भरतीमध्ये एकूण 3 पद आहेत. पहिले म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर, त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरं पद आहे डाक सेवक. तर पहिले म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर, यांचं काम काय असतं, तर ब्रांच पोस्ट ऑफिस मधलं जे डे टू डे ऑपरेशन असतात ते हँडल करतात. त्यानंतर पोस्ट पेमेंट बँकच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा ते बघतात. त्यानंतर पोस्टाच्या प्रोडक्टचे मार्केटिंग आणि प्रमोशनचं सुद्धा काम करतात. त्यानंतर दुसरं पद आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, यांचं काम काय असतं, की जे मेल आले असतात, जे पोस्ट आलेले असतात ते घरोघरी जाऊन डिलिव्हर करणं. त्यानंतर पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट, डिपॉझिट आणि ट्रान्झॅक्शन बघणं. त्यानंतर तिसरं पद आहे डाक सेवक, यांचं काम काय असतं, तर यांच्याकडे 3 पोस्ट ऑफिस असतात. त्यात सब पोस्ट ऑफिस असतं, त्यानंतर हेड पोस्ट ऑफिस असतं, त्यानंतर असतं ऑफिसेस ऑफ रेल्वे मेल सर्व्हिसेस. आणि यांचे जे मेल आलेले असतात ते घरोघरी जाऊन डिलिव्हर करणं यांचं काम असतं. तर आता आपण बघू की यांना पगार किती असतो. पहिलं पद आहे बीपीएम म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर, तर यांना पगार असतो 12,000 पासून सुरू होतो, त्यानंतर तो 29,380 रुपयापर्यंत जातो. त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या दोन्ही पदांसाठी सारखा पगार आहे, तो 10,000 पासून सुरू होतो, तो 24,470 रुपयापर्यंत जातो. तर या भरतीसाठी वयाची अट कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष. एससी एसटी साठी 5 वर्ष सूट आहे, त्यानंतर ओबीसी साठी 3 वर्ष सूट आहे, त्यानंतर ईडब्ल्यू साठी कुठलीही सूट नाहीये, त्यानंतर पीडब्ल्यूडी प्लस ओबीसी असेल तर 13 वर्षाची सूट आहे, आणि त्यानंतर पीडब्ल्यूडी प्लस एससी एसटी असेल तर 15 वर्षाची सूट आहे. तर आता आपण बघू की यासाठी शिक्षण पात्रता काय पाहिजे. तर या तिन्ही पदांसाठी शिक्षण पात्रता ही 10वी पास पाहिजे, आणि दुसरं म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, सायकलिंग आली पाहिजे. तर या भरतीमध्ये सिलेक्शन कसं काय होणार आहे, तर 10वीला जे टक्के आहेत त्यानुसार तुमचं मेरिट लागणार आहे. आणि या भरतीसाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन नोंदणी करायची आहे, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर आता प्रश्न येतो की तुमचं सिलेक्शन होईल की नाही. जर तुम्हाला 81 ते 90% दरम्यान टक्के असतील तर तुमचे जास्त चान्सेस आहेत. जर तुम्हाला 91 ते 100 दरम्यान असतील तर तुमचे 100% चान्सेस आहेत. त्यामुळे ज्यांना 10वी मध्ये 80च्या पुढे टक्के आहेत ते फॉर्म भरू शकतात. ज्यांना त्यापेक्षा कमी आहेत ते पैसे खर्च करू नका, कारण मागच्या वर्षीचा कट ऑफ हा 90%च्या पुढे आहे. मागच्या वर्षी ओबीसीचा कट ऑफ लागला होता 94%, त्यानंतर एससीचा 92.66% होता, त्यानंतर एसटीचा 93.33% होता, त्यानंतर युआरचा 95.8% होता, त्यानंतर ईडब्ल्यूचा 94% होता आणि पीडब्ल्यूडीचा 88% लागला होता. तर या 44 मधून महाराष्ट्रामध्ये 3170 जागा आहेत. त्यामुळे आता तुम्ही फॉर्म भरायचा की नाही तो विचार करा, तुम्हाला किती टक्के त्यावर तुम्ही डिसाईड करा. जर तुम्हाला 85 ते 95% दरम्यान असतील तर नक्की अर्ज करा, बाकीच्यांनी विचार करा. सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच व्हिडिओ आता पुढे येणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भरती सोबत. जय महाराष्ट्र.